हॅपी दिवाळी. मिक्सर क्या है, ग्राइंडर, वाइफ के काम का है। Dear Sunny, happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday, dear Sunny. Happy birthday to you. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो द न्यू डे हॅज स्टार्टेड. आज आहे संडे. आई आज येतील. आई गेल्या आहेत काल त्यांच्या शॉर्ट ट्रिपसाठी त्यांच्या फ्रेंड्स बरोबर. सनी आता आला आहे 24 आवर्स ड्युटी करून. फटाफट फ्रेश होईल आणि मग लगेच इमिडिएटली तो जाईल क्लिनिकला. आणि वहिनी म्हणजे स्वप्नाली वहिनी सम्राट यांना सुद्धा आज काल डिस्चार्ज मिळालेला आहे. सो आत्ताच मी त्यांना भेटून आली. सो आता मी त्यांना देते कांदा पोहे बिकॉज त्यांना ते आवडतं. आता त्यांना खूप विकनेस आहे अजूनसुद्धा. सो मी त्यांना बोलले की मी आज तुम्हाला नाश्ता जेवण देते. सो आता मी त्यांच्यासाठी कांदा पोहे बनवते आणि जेवण करणार आहे चिकन, भात, भाकरी. जास्त तिखट नाही कारण त्यांना सुद्धा जेवायचं आहे. आणि लेट्स सी काहीतरी ड्रायफिश केली तर, कारण वहिनींना ड्रायफिश आवडतं. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो ब्रेकफास्ट आज आहे मस्त वडापाव. नाश्त्यामध्ये कांदे पोहे पण चालू आहे बहिणींसाठी खास. त्यांना वडापाव नव्हता पाहिजे. त्यांना वडापाव नव्हतं पाहिजे. म्हणून काय आवडतं ते बनवते. पोहे आवडतात त्यांना. येस, फायनली रेडी झालो आहे. चाललोय क्लिनिकला. नाईस आणि मस्त नाश्ता केला आणि आता आज मस्त टीव्ही बघणार आहे. आणि ना मी ना एक हाऊस बनवले बघ. बघा छान आहे. आणि हे बघा तू एवढं सगळं केलंय. बाबांना किती अडचण होणार आहे कबड खोलताना.
बशी बशीवर उशी, उशीवर बशी बशीवर उशी, ही सोडून मी म्हणणार नाही, माझी म्हणणारच नाही तुम्हाला, अजिबात नाही. एवढं छान डान्स केलाय सगळ्या उर्वशी. बुधवारपासून इथे राहतोय, आज जाणार आहे. यांचं नवीन रिसॉर्ट तिकडे बांधकाम चालू आहे, तिकडे बघून आलो मी. आणि त्या रिसॉर्ट एक छोटंसं चित्र मी त्यांना काढून दिले. ते आमच्यातर्फे यांना भेट. तिकडे होतंय तसं त्यांना मी परवा घेऊन गेले होते. तिथे फक्त त्यांनी फोटो काढला आणि आज पेंटिंग केले. 2 तासात त्यांनी आज पेंटिंग करून आज महाराष्ट्रीला थोडं घाईघाईत करावं लागलं, त्यामुळे क्लिअर नाही. असंच होत आहे. त्यांनी बरोबर सुंदर चित्र केलेले. तसंच होत आहे. आपल्या जानेवारी पासून सुरू होत आहे. सगळ्यांचे आशीर्वाद हवेत आपल्याला. अजून बांधकाम चालू आहे पुष्कळ. हे खूप धन्यवाद. तयार झालंय. बगीचा वगैरे अजून तयार करायचा. छान केलं. आणि त्यांच्या कल्पना शक्तीने तो बगीचा पण तयार केला. जिच्या हातामध्ये गोविंद गोपाळ ते जिंकली ती फर्स्ट विनर आहे आणि तिने तिला जिंकवलं ती सेकंड विनर. माहेरचं माहेर मशीन झालं आणि भारतातलं पहिलं माहेरघर एका वर्षात. आणि आता तुम्हाला माहिती आहे का वृद्धाश्रमाचा सुद्धा पूर्ण करणार आहे. वास्तू रिकामी होती. हो, ही रिकामी आता इथे सगळं कोणाला महिनाभर यायचंय, कोणाला 15 दिवस आहे, कोणाला 4 दिवस यायचंय, असं छान. हा म्हणजे आम्ही मी असणारच आहे म्हणजे. आणि डॉक्टर लागतो का असं मला विचारतात. डॉक्टर लागणारच नाही लागणार इथे. मी सांगते, खात्रीशीर सांगते, इथे आल्यावर डॉक्टर लागणारच नाही. आणि 55 वर्षाच्या 75 वर्षाच्या 90 वर्षाच्या आजी इथे 15-15 दिवस राहून गेल्यात. कारण कुटुंब फिरायला गेलो होतो. कोणाला वयोवृद्ध आपल्याला प्रवास झेपत नाही, मग कोण सांभाळतो? तर आम्ही सांभाळतो. आम्ही रमतो त्यांच्यामध्ये, आपण रमतो त्यांच्यामध्ये. आणि मुलं बाहेरगावी असणार आहेत म्हणजे इथे पण तिथे पण सगळीकडे सोय होणार छान. आणि मुलं हल्ली बाहेरगावी असतात. मुलं यायला मी दोष देत नाही कोणाला. पण जेव्हा गरज असेल तेव्हा आपल्यासोबत कोणी नसेल, आम्ही असतोच. मी तर आहेच. अजून 10-15 वर्ष स्वामींनी सेवेची संधी द्यावी ना, त्याचं नव्हतं करून टाकू. अजून 40 वर्ष अजून. किती तास, किती महिने, किती दिवस झाले तुम्ही त्यांना आय लव्ह यू नाही म्हटलं? म्हटलीच नाही. आई शपथ, मग गोल्डन चान्स आहे. गोल्डन किती म्हणजे मुलं बाळ किती तुम्हाला? न म्हणताच झाली आय लव्ह यू. म्हटलं असतं तर जास्त झाली असती. 3 नातू आहेत का? मग बघा ना, 2 मुलं 3 नातू अजून आय लव्ह यू नाही म्हटलं. चान्स आहे आज. किती उंची? आणि मगाशी या बॉल बरोबर काय केलेलं? पायाने उडवलं होतं. छानसा. बरं तर वर जरा आय लव्ह यू. नाव पुढे नाव. आय लव्ह यू. अशी नाही, अशी कशी घेऊन चालेल? दिलीच नाहीये ना आतापर्यंत. प्रत्येक बाईची भक्ती ज्यांना उठायचं त्यांना प्लीज उठा.
आता गेम काय आहे तर ह्यांना सुंदर बनवायचं आहे. थोडा 1 मिनिटाचा वेळ देईन मी. त्या 1 मिनिटाच्या वेळामध्ये त्यांचा कपाळ आणि त्यांचं नाक एवढ्याच गोष्टी टिकल्यांनी भरल्या पाहिजे. यस, और 5 मेरे पास एक्स्ट्रा है, अगर कम पड़ जाती है तो मुझसे ले लेना. आप बाद में काउंटिंग करना है, जिसका ज्यादा रहेगा वो जोड़ी फाइनल में जाएगी. मैंने स्टार्ट झालं टाइम स्टॉप. मागे उभे राहा, मागे त्यांच्या बघा कशा सुंदर दिसतात. व्हिडिओ घेऊ द्या. सगळ्या सुंदर सुंदर दिसतात, सगळ्या केळेवाल्या दिसतात. क्या बात है, सुपर केले, मस्त केले, एकदम मस्त. आता काय करा, आपापल्या पार्टनरचे काउंट करा. काउंट कर. 43, 34, 43 आगे 44 है, 44, 46, 49. 49 मतलब वह विनर है पूरा. एक्चुअली फोरहेड ज्यादा बड़ा है उनका. अंडा पोहे का बटाटा बड़ा. अंडा कोणी बनवलेला पहिल्यांदा भेटायला आलेला तेव्हा. आणि नंतर कळलं का की बायको काय बनवते, कांदे पोहे घरी. कळलं ना, व्हेरी गुड. आणि किती वर्ष झाली? अच्छा, 34 वर्ष. थोडा मोठा अनुभव आहे. किती वर्ष, किती तास, किती महिने झाले तुम्ही त्यांना आय लव्ह यू नाही म्हटलं? फक्त बर्थडेला गिफ्ट मिळतं का त्याच्यामुळे बर्थडेला. म्हणजे तर बर्थडे कधी झालेला? आता म्हणजे काही महिनेच झालेत त्यांनी आय लव्ह यू म्हटलं नाहीये, बरोबर ना? तर चान्स आहे मैत्रिणींसमोर म्हणायचा. घ्या ना तुमच्या आहोत ना. आणि जरा सगळ्यांना सांगा पहिल्यांदा काय केलं होतं त्या बॉल बरोबर. आय लव्ह यू. कोणाला चाललंय का बोल? मनोहर. माहेरी आल्यासारखं आणि तो स्वागत एकदम छान केलं. स्वागतच खूप छान इतकं झालं की आवडलं आम्हाला खूप. आणि छान आहे ना, वरती त्यांनी केलेलं डेकोरेशन खूप दिवसापासून यायचं होतं आम्हाला, पण अजून खूप छान छान अनुभव तुमच्यापर्यंत. आयती संपत्ती दिलेली नाही, त्याच्यामध्ये सासर माहेरचा एक चमचा सुद्धा नाही. हे सगळं आपण एकटीने केलेले आहेत आणि तुम्ही सगळ्या सोबतील आहात. माझ्या आयुष्यात 100% महिलांनी मला मदत केली, म्हणून ही मायावर्षी घडली. दुसऱ्याचं सुख बघण्याचं सामर्थ्य ठेवा. परमेश्वर तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाही. पूर्ण कशाला आणते बाबू? बॅक फ्रॉम क्लिनिक. रबर आण. हा, केच असं रबर आहे. ऐसा चालली आहे मोठ्या इकडे, अशा चालली आहे बाहेर. ये मस्ती नाही करायची जास्त नाही. आणि मी येते आज संध्याकाळी घ्यायला तुला, कळलं? आपल्याला प्रोजेक्ट करायचा आहे ना स्कूलमध्ये जायला. आता आम्ही जेवायला बसणार आहोत आणि कोण असणार आहे आज कंपनीला आमच्या हे तुम्हाला समजेलच. सो डेंग्यूमध्ये जास्तीत जास्त लिक्विड्स घ्यायचे असतात. पाणी, ज्यूस, लिक्विड, सूप पितच नाही जास्तीत जास्त लिक्विड्स, कारण विकनेस भरपूर आहे. पोटाला सूज असते, लिव्हरला सूज असते. नॉनव्हेज कमी खायचं, तिखट नॉनव्हेज कमी खायचं. तुम्ही नॉनव्हेज देताय मला? नॉनव्हेज आपण जास्त नाही, फक्त घरी. नॉनव्हेज फक्त मला आहे विदाउट. महिन्यांना फक्त सलाड आणि ग्रेव्ही. थोडे आजारी आहेत का? आवडीच्या वाटण्याचं पण खायचं. मी माझा आवाजच बस अजून झाला नाही. चालू करा. हो चला. पाणी चेंज, क्लायमेट. हे बघा स्पून आहे दादा.
बायकोची सेवा झालेली आहे. बायकोला खुश ठेवा तर आयुष्यात खुश राहा. टिप ऑफ द डे आहे ना दादा. बायको खुश तर सगळं काही खुश, संसार खुश. नॉट एक्झॅक्टली बायको, इट्स अबाउट घरातली बाई खुश ना की सगळंच सुरळीत असतं. जर बाई संतापलेली असेल ना तर मग घर सगळं असा तुला खुश कशी करावी. आम्ही आमच्या घरात न बोलतो. आमच्या आई एकदम परफेक्ट आहेत म्हणून आम्ही सगळं. जर आई जशा वाकड्या असत्या ना तर मग ते घर सगळं हललं असतं, असं मला पर्सनली वाटतं. तुम्हाला पीस देऊ काय नको तुम्हाला राईस आणि भात दे. आणि चिकन नको तुम्हाला थोडंसं घ्या. ओला अजून होता तुम्हाला घेऊ. गेली पहिले भाकरी खा. ड्रायफ्रूट लाडू दादांसाठी खास. मस्त ताव मारलेला आहे. हां जेवणाचा ताव मारलेला आहे. बस जेवण अर्धा घेतो. घ्या घ्या चांगले रिटर्न गिफ्टचा डिस्कशन चालू आहे. दादा वहिनी टिप्स देतात. बर्थडे येतोय काय रिटर्न गिफ्ट तुम्हाला पाहिजे का रिटर्न गिफ्ट. नाही मला नाही. आता मुलं मोठी झाली त्यांच्या हिशोबाने तू घे. सम्राट मोठा आहे त्याच्यामुळे त्याला नको यूज करू. असं थोडी आहे. अन्नूला घेणार म्हणून सम्राटला पण घेणार. अन्नू कितीला आहे. अन्नू सम्राटपेक्षा 1 वर्षाने मोठी आहे. मोठी मग 11वीला आहे अन्नू. दादाचं वय काय. त्यांचं खूप लवकर लग्न झालं. कुठे नेऊन ठेवलंस महाराष्ट्र. कितव्या वर्षी. माझ्या 33व्या वर्षी आणि हिच्या 28व्या वर्षी. मस्त आहे आमच्यासारखंच. मी पण 28 वर्ष म्हणजे असतानाच नाही हो नाही नाही ना 28 वर्ष असताना मी झाले. कोण झाले. नायसा हो 5 years 33 बरोबर. नायसा 28 वर्ष. तुमच्यात किती फरक आहे दोघांमध्ये. 25ला लग्न झालं आणि 27ला सम्राट झाला. 28 झाला का. सेम आपलं म्हणजे माझं आणि वहिनीचं सेम असतो. 25ला लग्न झालं. 3 वर्ष 5 वर्ष. ठीक आहे. म्हणजे जास्तीत जास्त तो 1 वर्ष अजून पुढे असायला पाहिजे असं म्हणणं आहे का तुमचं. नाही आता ग्रॅज्युएट व्हायला पाहिजे होतं. त्याचं लग्न व्हायला पाहिजे. सो वाजले आहेत 3:45 आणि घरातलं सगळं काही आवरलं. थोडंसं 10 मिनिटं पडली मी आणि आता मी निघाली आहे. मी आणि आई चाललो होतो ॲक्च्युली ठाण्याला. एक काम आहे सो तिथे चाललो आणि इमिडिएटली येणार आहोत. आम्ही फक्त खास तुम्हाला दोघींना भेटायला आलो ठाण्याला. ती कशाला पाहिजे तुला. आता मी फ्रेशन अप होते आणि सकाळी केलेलं मी चिकन. आत्ता मी करणार आहे सोडे. हां येस सोडे. सो वहिनींना मी आता तेच विचारून आले तुम्हाला काय आवडतं. आपल्याला काही कर काही चालेल. आई सुद्धा येतील थोड्याच वेळात. येस बॅक फ्रॉम क्लिनिक. आता वाजले आहेत रात्रीचे 11. गेस्ट आहेत अजून. चीफ गेस्ट झालेले आहेत. दादांना फुर्सतीमध्ये आज संडे असल्यामुळे वेळच वेळ आहे. सो नायसाच्या क्राफ्ट मध्ये मदत करत आहेत दादा. दादा एक आर्टिस्ट आहे. स्कूलच्या प्रोजेक्ट मध्ये. पण नायसाने त्या दिवशी बनवलेलं डस्टबिन एवढं सुंदर होता तर तिने हे असं नव्हतं टाकलं पण तरी ते वर येत होतं. त्याच्यावरचं झाकण पण बनवायचं आहे. झालं जेवण तुमचं. जेवलं काय मेन्यू काय होता. मेन्यू काय होता. मेन्यू सोड्यांचं काळवण. तुमच्या भाषेतली भाजी. रात्रीचे 12:30. क्राफ्ट वगैरे अजून चालू आहे. डान्सिंग डस्टबिन.